नमस्कार. नमस्कार अवधूतजी. नमस्कार. अवधूतजी, आज माझा प्रश्न असा आहे तुम्हाला. अध्यात्म म्हणजे स्वतःचे अध्ययन, असा तुम्ही अध्यात्माचा अर्थ सांगता. याचा अर्थ अध्यात्म म्हणजे जीवन आहे किंवा जीवन जगण्याचा खरा अर्थ हा अध्यात्म आहे. मग अध्यात्म आपल्या आयुष्याच्या प्रत्येक वाटेवर कशा प्रकारे सहाय्य ठरते? कारण की आपल्या आयुष्याच्या, मानवाच्या आयुष्याच्या ज्या अवस्था असतात, बाल अवस्था, युवा अवस्था, प्रौढ अवस्था आणि वृद्ध अवस्था, ह्या अवस्थेवर येणारे प्रश्न, येणाऱ्या अडचणी ह्या वेगवेगळ्या असतात. मग अध्यात्म आपल्याला तिथे कशा प्रकारे सहाय्य ठरू शकते? कसं आहे, जेव्हा आपण बोलतो की हे कशा प्रकारे आपण आपल्याला सहाय्य ठरू शकते, तर मानवाने जे जे अनुभवलं त्याच्या यात्रेमध्ये, म्हणजे मानव जेव्हापासून आहे त्याच्या यात्रेमध्ये त्यांनी हे जे अनुभवलं त्या अनुभवानंतर त्यांनी सांगितलं की याच्यामध्ये मुख्य काय, तर मुख्य आहे समज, मुख्य आहे स्थिरता, मुख्य आहे करुणा, मुख्य आहे शांतता. समजूतदारपणा हा भरपूर मुख्य आहे. बघण्याची दृष्टी ही प्रचंड मुख्य आहे. आपण कसं बघतो, तर आपण अध्यात्म म्हणजे स्वतःचं अध्ययन, म्हणजे हे अख्खं जीवनच आलं आपण असं आहे. तर अध्यात्म म्हणजे नक्की काय, की जीवनाला बघायची दृष्टी. म्हणजे मी कोणाला पुजतोय त्यातनं मला काहीतरी फळ भेटेल असं काही याच्यामुळे होणार नाहीये, असं आहे. ती सगळी वेगळी गोष्ट असं आहे, त्याच्यावर चर्चा होऊ शकते. सांगायचा अर्थ काय याच्यामध्ये, की अध्ययन आपण स्वतःचे करतो आहे. त्याच्यामध्ये कोणाचे इष्ट आहे, कोणाचे गुरु आहे, त्यांच्यावरचा विश्वास आहे, त्यामधनं येणारे अनुभव आहेत, बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. पण मुख्य गोष्ट एकच, स्वतःचे अध्ययन. आता स्वतःच्या अध्ययनाने काय होतं, स्वतःच्या अध्ययनाने आपल्याला स्वतःची समज येते. आता स्वतःची समज आल्यावर आपण जसं बोलतो, जसं वागतो, त्यातनं अनेक गोष्टी घडतात. आता आपण बोललो की युवा अवस्था आणि बालावस्था, युवा अवस्था आणि वृद्ध अवस्था, या तिघांच्या समोरचे प्रश्न वेगळे आहेत, असं आहे. पण कसं आहे, ह्या तिघांच्या समोरचे जेवढे प्रश्न आहेत ह्याच्यामध्ये जर आपण पहिल्यापासूनच स्वतःचं अध्ययन दिलं तर, आणि काही अंशी आपण ते करतो पण आहे, असं नाही की नाही करत आहे. प्रत्येक घरी ते चाललेलंच आहे, नाही असं नाही, असं आहे. प्रत्येकाचा प्रयत्न असाच आहे ना, की आपला पाल्य जो आहे तो पुढे जावा, असं आहे. त्याने चांगलं वागावं, समाजामध्ये चांगलं नाव करावं, असं आहे. म्हणजे त्याने चांगल्यात चांगलं द्यावं त्याने, असा प्रयत्न आपल्या सगळ्यांचा असतो. फक्त चांगलं म्हणजे नक्की किती आणि नक्की काय, ह्याचं प्रत्येकाचं मान्यता वेगळ्या वेगळ्या आहेत यामध्ये, असं आहे. तर कसं आहे, जेव्हा लहानपणीच वृद्ध व्यक्ती लहानपणीच मुलाला सांगेल की बाबा रे, स्थिरता ही खूप इम्पॉर्टंट आहे लाईफमध्ये. तर स्थिरता तुझी काय करते, की तू जेव्हा स्वतःचं अध्ययन करशील, तू जेव्हा स्वतःला वेळ देशील, शांत बसशील. लहान मुलगा जेव्हा खेळेल, लहान मुलाला तुम्ही डायरेक्टली लहान मुलाला असं सांगू शकत नाही, पण तुम्हाला बघून, तुमच्या स्थिरतेला बघून, तुमच्या शांततेला बघून, तुमच्या चर्चेला बघून त्याला प्रश्न उठला पाहिजे तो, की यांचे हँडलिंग स्किल किती वेगळे आहेत. त्याच्यामुळे काय होतं, की कलह नाही होत आहे. म्हणजे माझ्या सांगायचा अर्थ असा आहे, की अध्यात्म आपण बोलतो, पण अध्यात्म जेव्हा आपण बोलतो, हा शब्द जेव्हा आपण उच्चारतो, तेव्हा आपल्याला असं वाटतं की अध्यात्म म्हणजे जेव्हा हातात काठी येते त्यानंतर करायची गोष्ट, किंवा ही एकदम आजीबाबांची गोष्ट आहे. पण असं मुळीच नाही आहे. अध्यात्म हे जेवढ्या लवकर तुम्हाला स्वतःचं अध्ययन करता येईल तेवढं चांगलं. कारण की जसं जसं तुमचं वय वाढतं तेव्हा ना तुमचं मन ऐकत, ना पाठीचा कणा ऐकत, ना पाय ऐकत, बॉडीचा कुठलाही अवयव तुमचा ऐकत नाही. बरं, हे अध्यात्म म्हणजे काय, मी तसंच सांगितलं, स्वतःचं अध्ययन, स्थिरता, कसं बोलायचं, कसं बघायचं.
स्वतःच्या अध्ययनामध्ये अशा गोष्टी माहीत पडतात की मी हे का बोलतोय, ह्याची गरज आहे का. तुमचा अहंकार कमी व्हायला लागतो, तुमच्यामधली करुणा प्रगट होत आहे. मानवाचे जे जे गुण आहेत ते प्रगट व्हायला लागतात. असं आहे. गुण, दोष नाही. दोष तर नॉर्मल तो वावरताना त्याच्यामध्ये दोष दिसतातच. असं आहे. पण त्याच्यातले जे गुण आहेत तो जेव्हा स्वतःकडे बघतो तेव्हा त्याला त्याच्या मनाला आवर बसते. आणि जेव्हा मनाला आवर बसते तो तेव्हा तसंच लाईफ जगतो. कसं? गृहस्थाचं लाईफ जगतो, तो कामावर जातो, अगदी बिझनेसमॅन असतो, तो त्याच्या लाईफचा पूर्ण एन्जॉय करतो. कोण? आध्यात्मिक व्यक्ती. आपल्याला काय वाटतं अध्यात्म म्हणजे सगळं सोडून पळून जाणं. माझा बोलायचा अर्थ कसा आहे की मानवाने जे जे जाणलं ते सांगितलंय. आता आपल्याकडे बऱ्याच गोष्टी आहेत. असे पण आध्यात्मिक होऊन गेले ज्यांनी बरेच कामं केली आहेत. नक्की आपण आध्यात्मिक कोणाला बोलतो? जसं आपल्या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलेलं वैज्ञानिक पण आध्यात्मिक असू शकतो ना. तो प्रवचन नसेल करत. प्रवचनाचा अर्थ म्हणजे तो ज्ञानाच्या गोष्टी नसेल सांगत, कारण की त्याचा इंटरेस्ट शोधेमध्ये आहे. पण त्या शोध करताना त्याला ती स्थिरता पण भेटली आहे. कदाचित तो सांगू शकत नाही तुम्हाला. असं पण. माझा एक प्रश्न आहे तुम्हाला. आपण जर बालावस्थेचा विचार केला तर बालावस्था म्हणजे समजा एक 12 वर्षाचा 10 वर्षानंतरचे आपण मुलं पकडूया. तेव्हा कसं होतं, 10 वर्षानंतर 11 वर्षानंतर मुलांमध्ये बदल होत जातात. सायकोलॉजिकली मुलांमध्ये बदल होत असतात. तेव्हा त्यांना कळत नाही की नक्की कसं बोलायचं, किंवा बरेच मुलं कन्फ्युजही असतात. बाहेर जग बघतात, घरात बघतात, आपल्या घरचं वेगळं वातावरण, बाहेरचं वातावरण वेगळं, शाळेत वेगळं, क्लासेसमध्ये वेगळं. मग अशा वेळी बरीच मुलं कन्फ्यूज होतात. त्यामुळे काही घरांमध्ये असंही सांगितलं जातं की हा मुलगा कसा वागतो, हा अभ्यास कसा करतो, असं कम्पॅरिझन होतं. तर मग तिथे अध्ययन, स्वतःचं अध्ययन तर हा येतच नाही. चांगला प्रश्न आहे तुमचा. ऍक्च्युली कसं आहे माहिती का तुम्हाला, 12-13 वर्षामध्ये जी अवस्था येते त्याच्यामध्ये कसं असतं, एक तर आपला सेन्सेस सगळे वाढतात, सगळे सेन्सेस यायला लागतात. दुसरी गोष्ट, आता तुम्हाला जे नैसर्गिक तुमच्या गोष्टी आहेत तर तुम्हाला चेंज व्हायला लागतात. सडनली हार्मोनल चेंज बॉडीमध्ये यायला लागतात. असं आहे. आता त्यामुळे कसं होतं की जगाकडे बघायची दृष्टी वेगळी वाढायला लागते. असं आहे. त्यामध्ये तुमच्या घराचं वातावरण कसं आहे ते भरपूर इम्पॉर्टंट आहे. तुम्ही त्या मुलाचे मित्र आहात का ते भरपूर इम्पॉर्टंट आहे. म्हणजे मी हे तुम्हाला का सांगतोय, म्हणजे हा विषय मी अगदी का सांगतोय की ऍक्च्युली त्याला अध्ययन म्हणजे नक्की काय, त्याला सांगणार डोळे बसून बंद कर. त्याला त्याची गरज नसेल. त्याच्याकरता अध्ययन म्हणजे नक्की काय, त्याच्याकरता त्याचे जे आई वडील असतील ते त्याला मित्रासारखे पाहिजे. त्यांना तेवढी समज पाहिजे, त्याला तेवढा ऍक्सेस पाहिजे. त्याला समजण्याकरता की सहजरित्या त्याला उठणारे जे प्रश्न आहेत, अचानक उठणारे प्रश्न आहेत, तर त्याला समजून सांगणे बाबा की बाबा हे अट्रॅक्शन म्हणजे काय, किंवा हे काय, ही अवस्था नॉर्मल असते. असं आहे. आता याच्यामध्ये आपण त्या एक्सपर्टला बोलवलं ह्या पौगंडावस्थेमध्ये, पौगंडावस्थेत बोलतात ना माझ्या मते, असंच असेल. तर ह्या अवस्थेचा आपण जेव्हा बोलतो तर ह्या अवस्थेमध्ये एखाद्या एक्सपर्टला बोलवलं तर तो आपल्याला तोडून सांगू शकतो. मी याच्यावर सांगेल आपल्याला कसं आहे, मी अगदी बेसिक जाऊन सांगेल आपल्याला. त्याच्याकरता अध्यात्म म्हणजे कसं आहे, तो सध्या अशा स्टेजवर आहे ती अवस्था, मुलगा किंवा मुलगी अशा अवस्थेला आहे की अख्खं जग समोर असतं अचानक. असं आहे. त्याच्यामध्ये नक्की काय करायचं, कसं करायचं, कुठे बघायचं, येणारे प्रश्न असतात, त्याच्यामध्ये मान्यता असतात प्रत्येक घराच्या. मग कम्पॅरिझन असतं, तो बघ पुढे चाललाय, हा पुढे चाललाय. एखाद्या विषयामध्ये माणूस कच्चा असतो, एखाद्या विषयामध्ये माणूस हुशार असतो. अनेक गोष्टी असतात. त्यात स्वतःचा पसारा आपला, त्यात सोशल मीडिया आलाय आता. तुम्हाला काय वाटतं की बालावस्थेमध्ये, आता तुम्ही म्हणता तसं आपण मुलांना सांगू शकत नाही की डोळे बंद करून बस किंवा एका जागेवर शांतच बस, तर त्यांना कशा पद्धतीने आपण सांगू शकतो, स्वतःकडे वळण्यासाठी त्याला कशा प्रकारे गाईड करू शकतो, कुठल्या वयामध्ये? मला असं वाटतं मुलांना गाईड करायची काहीच गरज नाही. माझं असं मत आहे की मुलांना
पालकांना गाईड करायची महत्व. कारण की पालक आता ह्या वयामध्ये आहेत, कारण की त्यांनी आयुष्य बघितलंय, त्यांनी हातपाय मारलेत, त्यांना माहीत पडले की राग, लोभ, मोह, मत्सर म्हणजे या ज्या काही गोष्टी, सर्टन गोष्टी आपल्या बॉडीतनं निघतात, आपण त्या गोष्टीमध्ये ट्रॅप होतो असं आहे. आणि काही गोष्टी अगदी नैसर्गिक आहे, आपण त्याला अनैसर्गिकपणे बघतो वगैरे, भरपूर गोष्टी याच्यामध्ये. समाजामध्ये नक्की काय चाललंय असं आहे, तुमची समज किती आहे. कसं आहे, आता आपण एखाद्या घरी राहतो, त्या घराचं वातावरण नीट नसेल तर आपण त्याला शुद्ध हवा कुठून भेटणार आहे, त्याला नवीन विचार कुठून भेटणार आहे. डायरेक्टली आपण पाल्याने कसं करावं, काय डोळे बंद करून बसावं वगैरे, त्यांनी जर आईवडिलांनाच बघितलं नाही शांतपणे बसलेले संभाषण करताना, त्याला कुठे उत्सुकता येणार आहे. आणि त्याला डोळे बंद करायची गरज नाही आहे. त्याला जेव्हा आईवडिलांनी त्याच्या मुखातनं निघेल बाबा हे असं आहे, त्याला ते समजलं पाहिजे इझिली, तेवढा विश्वास पण पाहिजे. आणि मला वाटतं आपण नेहमी जे कंपॅरिझन चालतं ना, ते बंद करून तुझ्यामध्ये हाही गुण आहे, म्हणजे आपल्या मुलाचे आपण दोष दाखवण्यापेक्षा किंवा इतर मुलांबरोबर कंपॅरिझन करण्यापेक्षा किंवा मला वाटतं स्पर्धेत अति लवकर उतरवण्यापेक्षा तुझ्यात हाही गुण आहे, किंवा तू अभ्यासात जर नाही तर इतर याच्यामध्ये आहे. कसं आहे माहिती आहे ज्योत्स्नाजी, आपण जे बोलताय ना ते बरोबर आहे असं आहे. पण कसं आहे, ह्याच्यामध्ये बरेच जण कसे बोलतील की ह्याच्यात काय केलं पाहिजे, मग ह्याच्यात मुलाला काय सांगितलं पाहिजे. माझा त्यावर एवढा विश्वास नाही आहे. का नाही आहे ते पण बरोबर आहे, पण मला माहिती आहे की मुळात जे नाही आहे, एकदा तुम्ही काउन्सिलिंग केली वगैरे बोलला आणि तुम्ही निघून गेला, त्या घराचं वातावरण, मला अनेक जण भेटले तशी मुलांना घेऊन वगैरे, की अभ्यासच नाही करत आहे वगैरे वगैरे असं. मी पालकांनाच बोलतो, मुलाला काय बोलणार त्याच्यामध्ये. सांगायचा अर्थ काय, इथे अध्यात्म येतं की ज्याला स्वतःचं अध्ययन आहे, ज्या घरी जो नुसता कर्मकांडामध्ये नाही गेलाय, जो फक्त कर्मकांडामध्ये नाही अडकलाय, फक्त कर्मकांड करणं आणि अरे काय केलं हे, असं केलं तसं केलं, तू असाच आहे तसाच आहे. नॉर्मली मुलाला कधी कधी बोलणं ठीक आहे, पण त्याला तुम्हालाच माहित नाही की नक्की काय घडतंय काय नाही घडतंय. तुम्ही त्याच्यावर रागवताय, तो राग बघतोय, तो तुमचा तिरस्कार करतोय, हळूहळू तो तिरस्कार वाढेल ना पुढे पुढे असं आहे. सांगायचा अर्थ कसा की अध्यात्म म्हणजे फक्त कर्मकांड नाही किंवा कर्मकांड नाही. अध्यात्म म्हणजे स्वतःला स्थिर करणं, स्वतःला शांत करणं. आणि त्यातून काय होतं, तुम्ही जेव्हा स्वतःला शांत करता, डोळे बंद करून बसता, स्वतःचं अध्ययन करता, मी काय बोलतोय, काय वागतोय, कसा जगतोय, प्रश्न विचारता, त्यातनं जे निघतं, त्यातनं तुमचा जो संदेश निघतो, तो संदेश पसरत जातो ना आजूबाजूला. तुम्हाला काही सांगायची गरज नाही लागत, तुमच्या रिॲक्शननेच माहीत पडतं समोरच्या व्यक्तीला. मग ते कुठे जातं, मग ते तुमच्या मुलांमध्ये पण जाऊ शकतं इझिली. असं बघितलं गेलंय की जे भरपूर मोठे असतात त्यांची मुलं त्याच्या विपरीत निघतात एकदम. मग असं पण बोलतात मोठ्या झाडाखाली छोटे झाड येऊ शकत नाही, असं पण बोलतात. पण ते मटेरियल गोष्टीमध्ये ठीक असेल, एखाद्याचं नाव मोठं तर त्याचं दुसरा नाव नाही काढू शकत, असं पण. या सगळ्या गोष्टी वेगळ्या. मला बोलायचा अर्थ असा की एखादा जर भरपूर मोठा झाला, भरपूर शांत झाला, तर त्याची शांती पसरेल ना असं आहे. सॉरी, त्याची शांती जेव्हा पसरेल तर ती त्या मुलामध्ये पण येईल. मग आयुष्याच्या एका टप्प्यावर त्याला काय माहीत पडेल की बाबा रे, शांती महत्वाची आहे, मी गोष्टींना कसं बघतो ते महत्वाचं आहे, माझ्या माइंडला मी कसं कंट्रोल करतोय, म्हणजे माझं माइंड जे हे काम मी त्याला कसं बघतोय, तर मी हे काय वाईट गोष्टी नाही, मला बघायचं कसं आहे, जगायचं कसं आहे. मग हळूहळू हे अध्ययन तो स्वतःमध्ये पण उतरवेल. आता राहिली गोष्ट कोणाची, आपण युवावस्था बोलू. युवावस्थामध्ये मग तो कसा असेल मुलगा, म्हणजे आपण एक असं बघितलंय की एका मुलाला 2 मुलं आहेत, 2 मित्र आहेत. एक फॅमिली निगेटिव्ह आहे, एक फॅमिली पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्ह फॅमिली मुलाला नेहमी एनकरेज करते, निगेटिव्ह फॅमिली मुलाला नेहमी मारते, त्याला ओरडणार, निगेटिव्ह बोलणार, प्रचंड निगेटिव्ह आहे, कारण की दोघांचीच कलह असणार निगेटिव्ह. मग दोघं मित्र एकत्र असतात शाळेमध्ये पण आणि ह्याच्यामध्ये पण, कॉलेजमध्ये पण. दोघांचं आयुष्य समांतर जातं,
पण निगेटिव्ह मुलाचं असं बघितलं गेलं की पुढे मागे जाऊन समजा त्याचा ब्रेकअप जरी झाला नॉर्मल तरी तो आत्महत्या करतो किंवा तो व्यसनाला लागतो. आणि पॉझिटिव्ह मुलगा ते नॅचरली घेतो. म्हणजे मी हे उदाहरण का दिलं, कारण की मी हे उदाहरण एकदा ऐकलंय. मी तुम्हाला हे उदाहरण का दिलं, कारण की ज्याच्या घरामध्ये स्वतःचं अध्ययन आहे त्याच्या घरामध्ये हे प्रश्न निघतात, डिस्कशन चालतं, हेल्दी डिस्कशन, स्वतःला पण त्रयस्थपणे बघणं, ह्या सगळ्या गोष्टी चालतात. तर अशा घरामध्ये जबाबदारी असते. जबाबदारी कसली? फक्त पैसे कमवायची नाही. जबाबदारी असते की नक्की बाबा आपल्याला उठणारे प्रश्न काय, आयुष्य म्हणजे नक्की काय, जगणं म्हणजे नक्की काय, आपण कसं बोलतो, काय वागतो, हे सगळं काय आहे. मग नक्की तर मरायचंच आहे ना सगळ्यांना आपल्याला एक दिवस. काही लोकांच्या घरामध्ये हा प्रश्न तर बॅन आहे पूर्णपणे, मरण म्हणजे नक्की काय. भीती एवढी आहे, अशुभ म्हटलं जातं. मरणासारखं शुभ गोष्ट कुठेच नाही आहे. बाळ जेव्हा जन्माला येतं तशीच शुभ घटना आहे मरण म्हणजे, मृत्यू म्हणजे. कारण की जे बाळ जन्माला आलंय ते मरणानेच आलंय, ते मेलच आहे, त्याच्यानेच ते बाळ जन्माला आलंय ना. आपण दुसरी बाजू बघतच नाही. शास्त्रज्ञ फक्त ब्लॅक होल बघतायत. आता शास्त्रज्ञ सांगतात व्हाईट होल पण आहे. ब्लॅक होल मध्ये एखादा पूर्ण तारामंडल गेलं, व्हाईट होल मधनं पण बाहेर निघालं ना. आपण एकच बाजू बघतोय, त्या बालकाची एक बाजू बघतोय, दुसरी बाजू. आता मला तर कोण बालक जन्मला तर मला त्याच्यामध्ये वृद्धच माणूस दिसतो. दृष्टी माझी अशी झाली की मी बाळ, अरे लहान तानबाळ बिलकुल नाही घेत. तानबाळ थोडी म्हातारावण वारलाय बाबा. आता जन्म झाला हा कुठे तानाबाळ आहे. सगळ्यात मी सांगतो असं की सगळ्यात घरामध्ये यावेळी सगळ्यात मोठा हाच माणूस आहे इथे. सगळ्यात जास्त अनुभव आला. असं आहे. सांगायचा अर्थ कसा माहितीये का, या विषयावर जेव्हा आपण बोलतो म्हणजे आपला प्रश्न एवढा सुरेख आहे, सुंदर आहे. म्हणजे प्रत्येकाचे प्रश्न वेगवेगळे असतात. युवांचे प्रश्न वेगळे असणार, याचे असणार. पण नक्की तुम्ही अध्यात्म म्हणजे काय करता? तुम्ही अध्यात्म म्हणजे एवढं बोरिंग करून टाकता. दिवा लावायचा, हात जोडायचे, काहीतरी म्हणायचं आणि निघून जायचं, झालं तुमचं अध्यात्म फिनिश. मग तुमच्या आयुष्यात जे जे घडतं त्याच्यावर तुम्ही, मुलाला समज काही प्रॉब्लेम झाला बाहेर, मुलगा डिप्रेस झाला, तुमचा मुलगा, कित्येक लोक आत्महत्या करतात, कित्येक लोक आत्महत्या करतात. माझा बालावस्थाचा त्यासाठीच प्रश्न होता, कारण शाळेत परीक्षेत नापास होणं किंवा कॉलेजमध्ये नापास होणं हे आत्महत्याचं कारण होऊ शकत नाही ना. आणि कसं आहे, मी लहान मुलांना जे जे घडतं ना त्याचं कारणीभूत मी शिक्षकांना आणि पालकांनाच मानेन, मुलांना नाही मानणार. कारण की त्यांची बुद्धी विकसित होते, त्यांचं मन पण विकसित होत आहे, त्यांच्यात तुम्ही टाकणाऱ्या गोष्टी विकसित होत आहेत, त्या ग्रॅप्स करतायत गोष्टींना, कसं बिहेव करायचं, कसं वागायचं, माझे वडील कसे बिहेव करतात या गोष्टींना, माझी आई कसं टॅकल करते या गोष्टींना, रिस्पॉन्स त्यांचा काय असतो तेच आपण घेणार. त्यांना बोलून फायदा नाही. आता त्यांचं अध्ययन आपल्याकडे, की मी माझ्या वडिलांना, माझ्या आईला, माझ्या आजीला, माझ्या बाबांना, आजोबांना, मावशीला, काकींना हे कसे बघतात, किती लोक आहेत आजूबाजूला, प्रत्येकाचा स्वभाव वेगळा. मग स्वभावामध्ये चांगलं काय, वाईट काय, बाबा हे मग हे चांगलं, मग हे वाईट. असं लहानपणीच आपण सांगितलं की हे हेट्रेड, हे लोक चुकीचे, हे असं, हे असं. जर आपण सांगितलं की तुझ्या बुद्धीने बघायचं, जरी आमच्यामध्ये वाद असेल तरी तुझ्या बुद्धीने बघायचं, तुझ्या बुद्धीने जगायचं, असं. पण एवढा कोण बोलू शकतो? जो स्वतःचं अध्ययन करतो तो. मी जेव्हा सांगतो अध्यात्म म्हणजे, मी आता कधी अध्यात्म लिहितो पण ना, तरी मला असं वाटतं की लोकांना अध्यात्म म्हणजे काय माहितीच नाही. हा जो शब्द आहे त्या शब्दाबद्दलच भरपूर कन्फ्युजन आहे लहानपणापासूनच. तर होतं काय, या शब्दाबद्दल एवढं कन्फ्युजन असल्यामुळे अध्यात्म बोललं की अरे हे म्हणजे एकदम टिपिकल काहीतरी आध्यात्मिक असणं, असं काही नाही. इथे कशावरही भर नाही आहे. म्हणजे आपली जी चर्चा आहे त्याच्यामध्ये कशावरही भर नाही आहे. इथे फक्त तुमच्या अनुभवावर भर आहे. आणि मानवाला जे जे अनुभव आले आतापर्यंत या भूमीवरती, अखंड पृथ्वीवरती जे जे मानवाला अनुभव आले त्या अनुभवाचा सार आहे. काय काय अनुभव आलेत मानवाला, मानवाने करुणा पण बघितली आहे.
इथे बुद्ध आहे, महावीर आहे, लाओ त्सू आहे, जरातृष्ट आहे, कृष्ण आहे, अनेक आहेत ना, अनेक नाव घेवढं तेवढं. संत परंपरा आहे, गुरु गोरखनाथ आहे, भरपूर. शिवसूत्र आहे. कसं आहे आता बघा, मी हे नावं घेतोय. अष्टावक्र गीता आहे, दत्तात्रय अवधूत गीता आहे दत्तात्रयांची. हो, असंख्य आहे, किती लोकांना माहिती आहे. बरोबर. कसं आहे, आज असं बोलतात की ईस्ट आहे, किंवा आपण ईस्ट म्हणजे आपण इथे कुठे आपल्या भारतभूमी वगैरे वगैरे. आपल्यामध्ये त्या गोष्टी आहेत, नाही म्हणून नाही, पण त्यामुळे आपला काही स्वभाव काही अंशी तिथे कललेला आहे, आपल्याला माहिती आहे. पण आता अवस्था अशी आहे ना की आता नक्की कुठे जायचं, कारण की सोशल मीडियाचा प्रभाव जास्त आहे, ॲडव्हर्टायझिंगचा प्रभाव जास्त आहे. आपण सगळे प्रोडक्ट झालो आहोत, प्रत्येकाचे प्रोडक्ट झालो आहे, आणि प्रत्येकाचा नरेटिव्ह आहे. मग कोण बोलतं की नाही हे ठीक आहे, कोण बोलतं हे वाईट आहे. तशा हिशोबाने आपण फिरतो. मग अंधश्रद्धा पण वाढली, त्याबद्दल आपण बोललोच आहे. असं सांगायचा अर्थ काय, मग ह्या प्रत्येक स्तराला, आयुष्याच्या प्रत्येक स्तराला. वृद्धावस्था म्हणजे नक्की काय, वृद्ध कोण होतं. आता म्हातारं होणं आणि वृद्ध होणं ह्याच्यामध्ये पण फरक आहे. वृद्ध होणं म्हणजे ज्याने आयुष्य पूर्ण बघितलं. असं सांगितलं गेलं की वृद्ध प्रत्येक जण होत नाही, माणूस म्हातारा होतो, वृद्ध नाही होत. वृद्ध म्हणजे त्याच्यामध्ये एवढी वृद्धी झाली, त्याच्यामध्ये एवढी वृद्धी झाली आता की त्यांनी आयुष्याचं त्याचं फुल झालं, त्यातून सुगंध येणार, आता परत यायची गरज नाही. आता इनफ, द ह्युमन बर्थ इज इनफ, आता बस. आता नाही येणे जाणे सहज खुंटने बोलणे, तुकाराम महाराज. आता नाही येणे जाणे सहज खुंटने बोलणे. बस, आमचा राम राम घ्यावा, आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. आता आमचा राम म्हणजे कुठला आहे, धनुष्यधारी राम काय नाही, त्यांचा अर्थ नाही. आमचा राम म्हणजे जो अंतरात्मा आहे तुमच्या आत्मधला. राम तर आहेतच, राम तर आहेतच, प्रश्नच नाही. पण तुम्ही काय घ्या, त्या रामांनी जे मिळवलंय आतमध्ये स्थिरता, ती स्थिरता तुम्ही घ्या. आमचा राम राम घ्यावा आतमधला. कबीर महाराज काय बोलतात की राम हमारा जप करे, काय बोलतात, राम हमारा जप करे हम बैठे आराम. आता कोण जप करते, राम हमारा जप करे, ते सांगतायत. तो जप चाललाय तिथपर्यंत तुम्हाला यायचंय, मी बसलोय आरामशीर. असं आहे. कबीरा मन निर्मल भया जैसे गंगा नीर, और पाछे पाछे हरि फिरत कहत कबीर कबीर. पाछे पाछे, पाठी पाठी. मन एवढं निर्मळ झालंय आता. आता मन निर्मळ कसं झालंय, स्वतःच्या अध्ययनाने. स्वतःचं अध्ययन एवढं झालंय की मन एकदम निर्मळ झालंय. आता निर्मळ मनामध्ये काय झालंय की निर्मळ मनामध्ये तोच आवाज बोलतोय. पाछे पाछी, मी जिथे जातो तोच बोलतोय, तोच माझा पाठलाग करतोय, मी जिथे जातो तिथे. सांगायचा अर्थ कसा, आपण जेव्हा हे व्हिडिओ बनवतो, आपण जेव्हा बोलतो, याचा एकच अर्थ असतो, याच्या मागचा गाभा याचा एकच असतो की खरं अध्यात्म म्हणजे स्वतःला ओळखणं. त्या स्व आत्माराम जो आहे, स्वतःचा जो हा आतमध्ये, तिथपर्यंत येणं. कारण की तिथे गेल्यावर आनंद आहे, बाहेर त्रास आहे. आपण जेव्हा तिथे पोचायला लागतो तेव्हा बाहेरचं जग सुंदर होतं. आपण जेव्हा तिथे पोचायला लागतो तेव्हा दृष्टी बदलते, तेव्हा सगळीकडे प्रसन्नता होते, तेव्हा आपण प्रसन्न होतो. आतमध्ये गेल्यावर तो आनंद माहीत पडतो. म्हणजे मला पूर्ण व्ह्यू बघायचा आहे तर मला भरपूर वरती जावं लागेल, खालून मला दिसणार नाही मी कुठे. मी जेव्हा वर गेलो तेव्हा मला सगळा व्ह्यू दिसेल मोठा. ते कसं होतं, जेव्हा मी आत जायला लागतो स्वतःकडे, अध्यात्माने स्वतःकडे, तेव्हा स्थिरता, शांती, करुणा, आनंद असे असंख्य अनुभव यायला लागतात. आणि त्यात आनंदाला भेटल्यावर मृत्यूची भीती पूर्णपणे निघून जाते. मृत्यू हा खेळ उरतो. आणि मग असा मनुष्य काय घर सोडून पळून जातो? नाही. असा मनुष्य आयुष्य पूर्ण जगतो, गृहस्थ म्हणून पण जगू शकतो. असा मनुष्य बिझनेस पण करू शकतो. कसं आहे, आपल्याला कन्फ्युजिंग करून टाकलंय पूर्णपणे.
असं आहे. अध्यात्म म्हणजे माणूस काही काळाकरता स्वतःमध्ये उतरेल, स्वतःशी करेल, कारण दुसऱ्यांची कमी बोलेल कदाचित थोड्या वेळाकरता. त्याला ती गरज लागेल स्वतःशी स्वतःमध्ये उतरायला, स्वतःला वेळ देणं. तर आपण बोलणार आहे आता एकलकोंडा झाला असं नाही. स्वतःला अर्धा तास त्यांनी द्यायचं ठरवलं, स्वतःला अर्धा तास, एक तास. त्याच्या अध्यात्माच्या प्रवासातला तो एक फेज म्हणू शकतो आपण जेव्हा 20 मिनिटं आपण एका जागी बसलो, ठीक आहे, त्याच्याने काय होतं, स्लोली विचार कमी व्हायला लागतात. आता जेव्हा विचार कमी होतात तेव्हा काय होतात, तुम्हाला त्या अवस्थेमध्ये बसायला आवडायला लागतं. तुम्ही त्या अवस्थेत जेव्हा बसता हळूहळू तुम्हाला ते आवडायला लागतं. मग असं वाटतं मी 30 मिनिटं बस, कधी कधी आपण 40 मिनिटं पण बसतो. ॲट द सेम टाइम त्या प्रोसेसमध्ये काय होतं की तुम्ही शांत व्हायला लागता, बोलायची इच्छा नाही करत लोकांची, असं आहे. कारण की तो फेज असतो टेम्पररी. एकदा तुम्ही तो फेज क्रॉस केला तर तुम्हाला ध्यान करायची गरज पण नाही आहे, तुम्हाला एकांतात बसायची गरज पण नाही आहे. कारण की तुम्ही जिथे जाल तिथे तुम्ही शांतच असाल. फक्त प्रवासापर्यंत तुम्हाला वाटेल ते. पण मला वाटतं प्रत्येकाला तेवढा वेळ हवाच, तेवढी समजता हवीच. आपण जेवतो, आपण आपल्याला आवडीचं बघतो, अनेक गोष्टी करतो ना आपण. मग 20 मिनिटं 30 मिनिटं तर दिवसाची हवीच ना आपल्याला, असं आहे. आणि त्याच्यातनं जे निर्माण होणार असेल ते एवढं असेल की जे तुम्हाला स्वतःला भेटवेल. तर मग काय, कसं आहे, अध्यात्म गहन आहे, अध्यात्म स्वतःच्या आत आहे, अध्यात्म सहजपण आहे. जोपर्यंत तुम्ही या मार्गावर येत नाही, आता हा मार्ग म्हणजे स्वतःचा अध्ययन, अनेक मार्ग आहे. पण पहिल्याला समजून तरी घ्या की बाहेर जो कोलाहल आहे प्रत्येक अवस्थेतला, की हे माझं आहे असं आहे, हा माझ्याचा मीचा पसारा जो आहे तो जर कमी करायचा असेल तर तुम्हाला स्वतःमध्ये उतरावं लागेल. ज्ञानेश्वर माऊलीच बोलू शकते की हे विश्वची माझे घर. संन्यासीच बोलू शकतो किंवा एखादा मनुष्य ज्याने जाणलंय तोच बोलू शकतो की हे विश्वची माझे घर. आपण छोट्या छोट्या घरामध्ये राहतो, 1 BHK, 2 BHK, 3 BHK, मग बंगला, मग विला, मग हे ना ते. आपलं विश्व नाही होत, आणि जोपर्यंत विश्व नाही होत तोपर्यंत अर्थच नाही. आणि विश्वामध्ये ब्रह्मांड पण आलं, आणि विश्वामध्ये विश्वाच्या पलीकडच्या गोष्टी पण आल्या, असं आहे. तर या सगळ्या गोष्टी आहेत. बाकी आजकाल कसं आहे, आजकाल लोक प्रत्येक गोष्टीवर शॉर्ट सोल्युशन शोधतात, पण असं शॉर्ट सोल्युशन कुठेच नाही आहे. आयुष्याला तुम्हाला जर जाण्याचं असेल तर स्वतःमध्ये तुम्हाला उतरावंच लागेल. आणि आपल्या या टॉकचा आपण जेव्हा बोलतोय त्याचा फक्त एकच संदेश आहे की अध्यात्म हे तुमचं स्वतःचं अध्ययन आहे, अध्यात्म हे तुमचं पर्सनल आहे, तुम्हाला स्वतःला जाणायचं. कोणी बाहेरचा तुम्हाला येऊन देऊ शकत नाही ते, असं आहे. अनेक मार्ग आहेत, अनेक गुरु आहेत, तुमची आवड आहे, गुरुची गरज पण नाही, गरज आहे. डिपेंड तुमच्यावर, तुमची पर्सनॅलिटी कशी आहे. पुस्तक पण तुमचा गुरु होऊ शकतं, असं आहे. तुमचा प्रश्न आहे तुम्ही कसे करता. पण स्वतःला तुम्ही जेव्हा सावरता, स्वतःला तुम्ही जेव्हा बघता, स्वतःच्या आतमध्ये तुम्ही जाता, तर तुमच्यामध्ये ज्या क्वालिटी डेव्हलप होतात त्या क्वालिटी तुम्ही पुढे देऊ शकता. मग ती कुठली अवस्था असो, मग तुमच्यातनं जे निघेल. असं बोलतात महावीरांच्या याच्यामध्ये की महावीर जिथे असतात, महावीर त्यांच्या 24 किलोमीटरच्या आतमध्ये कुठलाही खून होऊ शकत नाही. त्यांचा इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड जे बोलतो ना आपण, ओरा त्यांचं असणं, त्या व्यक्तीचं असणं, बुद्ध पुरुषाचं असणंच एवढं स्ट्रॉंग असतं की ते पसरतं. याचा अर्थ असं काय, याचा अर्थ जो आध्यात्मिक स्वतःचं अध्ययन करणारा व्यक्ती असेल कोणी, तर त्याचा ओरा तेवढा पसरतो. मग त्याच्यामधनं संदेश जातोच आहे ना. आपल्या घरामध्ये असे आई वडील असतील, आजोबा असतील जे स्वतःचं अध्ययन करतात ऍक्च्युअली, असं मग त्यांचा ओरा पसरेलच ना, त्या पूर्ण घराण्यामध्ये पसरेल ना. ते पूर्ण तो आजूबाजूला पण पसरेल, त्यांच्या चालण्यामध्ये, बोलण्यामध्ये, हळूहळू
बाकी याच्यामध्ये अनेक अप्स अँड डाऊन्स वगैरे आहेत, साधना आहे, मार्ग आहे, त्यावर चर्चा करू शकतो आपण नंतर. खूप सुंदर उत्तर दिलं आपलं. ॲक्च्युली खूप समाधानकारक होतं. भरपूर गोष्टींचा उलगडा होतो. खूप खूप धन्यवाद आपल्याबरोबर. धन्यवाद. धन्यवाद.